हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 20 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की शारदा हॉस्पिटलमध्ये असते. शारदा काव्याला सांगत असते की नंदिनीचा विचार डोक्यात येतो गं. आत्तापर्यंत तिने खूप मोडलेली लग्न जुळवली आहेत आणि आत्ता जर तू डिवोर्स घेतला तर तिचं दुसऱ्यांदा लग्न मोडेल गं. तेव्हा काव्या शारदाला सांगत असते की हे बघ आई, तू प्रेशर घेऊ नकोस कसलं. हे बघ, पार्थ आणि नंदिनी ताई एकमेकांशी लग्न करू शकतात ना. ते एकमेकांशी लग्न करतील आणि मी आणि जीवा एकमेकांशी लग्न करू. एकत्र राहू म्हणजे सगळं आपापल्या जागी एकदम व्यवस्थित आणि बरोबर होईल. प्लीज विचार कर ना आई. आई, तू ताईला ज्या ज्या गोष्टी सांगायचीस ना त्या सगळ्या गोष्टी मी करीन. मी नवऱ्याला खुश ठेवीन, सासरच्यांची मनं जिंकीन, मी सगळ्यांना खुश ठेवीन आई. अगं, सगळे म्हणतील ही एवढी कशी काय बदलली काव्या, ही तीच काव्या आहे ना. अगं आई, विश्वास बसणार नाही लोकांचा. मी सगळं नीट करीन आई आणि नीट वागेन, विश्वास ठेव आई. तेव्हा शारदा बोलते, पण हे सगळं होण्याआधी तुला 3 माणसांचं मन वळवावं लागेल, कळतंय का तुला. हे सगळं कसं होईल याचंच टेन्शन येते मला. तेवढं तिथे नंदिनी येते आणि बोलते, कसलंच टेन्शन. इकडे मंजू आणि रम्या पार्थचा रूम डेकोरेट करत असतात. इकडे मंजू रम्याला विचारत असते, रम्या तुझा अजून काहीतरी प्लॅन होता ना. तेव्हा रम्या बोलते, हे बघ, ते जोडपे घरी येतील आणि मग त्यांच्या घरी काय झालं काय नाही वगैरे वगैरे बोरिंग चर्चा होतील. पण तू त्यांना असं सांगायचं की काव्य आणि नंदिनी, आजपासून तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्यांच्या रूममध्ये जाऊन झोपायचं. तिथे येणार मस्त ट्विस्ट. दोघांच्या जोड्यांची अदलाबदल झाली ना तशी आता त्यांच्या रूमची अदलाबदल. तेव्हा रम्या मंजूला बोलते, ऐक, टेन्शन घेऊ नकोस, तुला समजेल अशा भाषेत सांगते. रम्या 2 नावं दाखवते आणि विचारते, हे कोण आहे. तेव्हा मंजू बोलते, जीवा, नंदिनी आणि हे पार्थ आणि काव्या. रम्या बोलते, पार्थच्या रूमच्या बाहेर आपण जीवा आणि नंदिनीचा बोर्ड लावायचा. हे बघून नंदिनी या रूममध्ये येईल. रम्या बोलते, ही रूम कोणाची आहे, पार्थची. एकदा का नंदिनी या रूममध्ये आली मग आपण जायचं आणि हा बोर्ड खाली करायचा आणि त्या बोर्डवर पार्थ आणि काव्याचा बोर्ड लावायचा. तेव्हा मंजू बोलते, म्हणजे पार्थ, नंदिनी आणि काव्या एकाच रूममध्ये. तेव्हा काव्या बोलते, एक्झॅक्टली, ते पण या सजवलेल्या रूममध्ये. बघून त्या सगळ्यांना याचा खूप त्रास होईल. मंजू बोलते, काय प्लॅन बनवलाय रम्या, कमाल. तेव्हा रम्या बोलते, बरं ऐक, आता तू बाहेर जा, ते लोक कुठपर्यंत आले त्याची माहिती काढ. मंजू गेल्यावर रम्या बोलते, आता फक्त काहीच दिवस रम्या, मग ही रूम तुझी होईल, पार्थ सुद्धा तुझा होईल. इकडे नंदिनी काव्या आणि शारदा जवळ येते आणि विचारते, कसलं टेन्शन. तेव्हा नंदिनी बोलते, आईला टेन्शन येईल असं कुठल्या विषयावर बोलत होतात तुम्ही. नंदिनी शारदाकडे बघते आणि बोलते, आई, तू कुठलंही टेन्शन घेणारा नाहीयेस, कळलं. तू फक्त आता स्वतःची काळजी घ्यायची आहेस. तेव्हा नंदिनी काव्याकडे बघते आणि बोलते, तू काही लपवत तर नाहीयेस ना माझ्यापासून. तेव्हा काव्या बोलते, मी काय लपवणार आहे तुझ्यापासनं. काव्या डोळे पुसते आणि बोलते, काही लपवत नाही मी, उलट सॉरी म्हणत होते मी आईला. माझ्या हट्टीपणामुळेच तिने प्रेशर घेतलं असणार आणि तिला अटॅक आला असणार. काव्या बोलते, आणि ताई. तेवढ्यात शारदा उठणार. तेवढ्यात नंदिनी बोलते, आई, अगं काय करतेस तू, जरा सावकाश आणि उठू वगैरे नको अजिबात. तेव्हा नंदिनी बोलते, तुला सांगितलं ना, तू फक्त आराम कर, काही हवंय का तुला. तेव्हा नंदिनी काव्याकडे बघते आणि बोलते, काहीतरी आहे जे तुम्ही दोघी मला सांगत नाहीये. नक्कीच तुम्हा दोघींमध्ये काहीतरी बोलणं झालंय. तेव्हा नंदिनी काव्याला बोलते, तू काही वेड्यासारखं नाही बोललीस ना आईला. नंदिनी विचारते, काव्या. तेव्हा काव्या चिडून बोलते, ताई, मी आईला सांगितलं की मला घटस्फोट हवाय आणि माझं. तेव्हा नंदिनी विचारते, आणि तुझं. तेवढ्यात धनंजय, पार्थ जेव्हा आतमध्ये येतात. पार्थ विचारतो, आई, बरं वाटतंय ना आता. तेव्हा पार्थ बोलतो, उठू नका, तुम्ही आराम करा. तेव्हा शारदा बोलते, माझ्यामुळे सगळ्यांची गडबड झाली. तेव्हा पार्थ बोलतो, गडबड वगैरे काही नाही. तेव्हा धनंजय बोलतो, शारदा, मी काय म्हटलं, तुला आता बरं वाटतंय तर तुम्ही आता सगळे घरी जा. जीवा बोलतो, नाही, आम्ही थांबतो. जीवा बोलतो, मग एक काम करा, या दोघींना इथे राहू देत. तेव्हा काव्या बोलते, हा. आणि पार्थ बोलतो, मी तर म्हणतो की जोपर्यंत तुम्हाला बरं वाटते तोपर्यंत या दोघींना इथे राहू देत. तर धनंजय बोलतो की नाही, याची काही गरज नाही. तेव्हा नंदिनी पण बोलते, नाही बाबा, मी आणि काव्या आईला सोडून कुठेच जाणार नाही. धनंजय बोलतो, मी आणि आरुषी इथे आहोत ना, आणि काही लागलं तर आम्ही तुम्हाला फोन करू. धनंजय बोलतो, नाही तर हवा असेल तर तुम्ही उद्या सकाळी परत या ना. तेव्हा धनंजय बोलतो, पार्थ आणि जीवा यांना घेऊन जा. तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. तेव्हा रम्या आणि काव्या आणि नंदिनी पण जायला निघतात. सगळे गेल्यावर धनंजय बोलतो, शारदा, मुली येऊन भेटून गेल्या, जावयाने अर्ध्या रस्त्यातच गाडी फिरवली, आता बरं वाटतंय ना. तेव्हा धनंजय बोलतो, शारदा, असं अचानक काय झालं, कसलं टेन्शन घेतलेस तू, काही आहे का तुझ्या मनात, माझ्यापासून तू काही लपवत नाहीयेस ना. इकडे चारीही जोडपे घरी येतात. तेव्हा माणिनी विचारते, नंदिनी कशी आई आता. तेव्हा माणिनी बोलते, काय ग, भयानकच झालंय सगळं, पण तुम्ही असे निघून का आलात.
थांबायला हवं ना, जर काही मदत लागली तर आपल्यापैकी नको कुणी. नंदिनी बोलते नाही, आम्ही थांबणार होतो पण बाबांनी हट्टाने आम्हाला इथे पाठवलं. तर बाबा आणि आरुषी आहे तिथे. उद्या मी जाईल एकदा हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मानिनी बोलते हरकत नाही, आम्ही दोघंही येऊ उद्या सकाळी तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये. मला वाटलं तुम्ही जेवून गप्पा मारत असाल म्हणून मी कॉलही केला नाही, पण नंतर मला कळल्यावर मीही घाबरलेच ग. तेव्हा मानिनी बोलते पण असं अचानक कसं झालं. नंदिनी शांत बसते आणि काव्याकडे बघते. तेव्हा जीवा बोलतो असं अचानक कुठली गोष्ट घडत नसते आई, आपल्या आत हळूहळू गोष्टी साठत जातात, ज्या आपल्याला व्यक्त करता येत नाही त्या आतच दबून राहतात, घुसमट वाढत जाते आणि एके दिवशी त्या सगळ्यांचा अचानक स्फोट होतो. तेव्हा सगळे जीवाकडे बघायला लागतात. मानिनी बोलते जीवा. तेव्हा जीवा सगळ्यांकडे बघतो आणि बोलतो आय एम सो सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा मानिनी बोलते जीवा नको काळजी करू सारे, सगळं नीट होईल. हे बघ आधीचं सगळं संपून गेलं आणि माणूस रिता झाला ना, नव्याने सुरुवात होते, सगळं सुधारेल, परिस्थितीही आणि प्रकृतीही. मानिनी बोलते नको एवढा विचार करू, होईल सगळं नीट. तेव्हा मानिनी बोलते चला तुम्ही आता दमलायत, जरा आराम करा आणि त्याच गोष्टींचा विचार करू नका. तिथे मंजू येते आणि बोलते अरे आलात तुम्ही, जा आता जाऊन झोपा. आणि काव्य आणि नंदिनी आता श्रेयाच्या रूममध्ये नाही झोपायचं. आजपासून तुम्ही दोघांनी आपापल्या नवऱ्यांच्या रूममध्ये जाऊन झोपायचं. तेव्हा मानिनी बोलते मंजू ताई. तेवढ्यात मंजू बोलते नंदिनी अगं उभी काय, जा. मंजू काव्याकडे जाते आणि हात पकडून बोलते अगं तू इथे का उभी आहे, जा काव्या नवऱ्याच्या रूममध्ये जा. काव्या जबरदस्ती मंजूच्या हातातून हात सोडवते. पण नंदिनी रूममध्ये जायला निघते, बघते तर तिथे जीवा नंदिनीचा बोर्ड लावलेला असतो. तेव्हा नंदिनी बोलते ही रूम तर जीवाची नाहीये, पण कदाचित माझं आणि जीवाचं नाव लिहिलंय यावर कदाचित आईंनी रूम चेंज केली असेल. नंदिनी रूमजवळ जाऊन उभं राहते, जीवा आणि तिचं नाव बघते आणि डोळे पुसते. आतमध्ये जाते, सजवलेली रूम बघते आणि तिला रडायला येतं. तेव्हा नंदिनी मनात बोलते हे काय सगळं, तिकडे आईला अटॅक आला आणि हे सगळं मला वाटतंय रम्या आणि मंजू आत्यानेच केलं असेल हे सगळं. कदाचित त्यांना माहीत नसेल आईची अवस्था. नंदिनी जाऊन रूममध्ये बसते. तेवढ्यात रम्या आणि मंजू तिथे येते. पटकन नंदिनी आणि जीवाचा बोर्ड काढते आणि तिथे पार्थ आणि काव्याचा बोर्ड लावते. तेवढ्यात पार्थ वरती येतो, त्याच्या रूममध्ये येतो. तुमच्या दरवाजावर पार्थ आणि काव्याचा बोर्ड बघतो. त्यात पार्थ आतमध्ये येतो. तेवढ्यात नंदिनी उभे राहते आणि बोलते जीवा हे सगळं, आणि पार्थकडे बघते. तेव्हा पार्थकडे बघून नंदिनी बोलते आय एम सॉरी, मला वाटलं जीवा आले. पार्थ बोलतो जीवाची वाट बघताय, मी जातो. तेवढ्यात नंदिनी बोलते नाही तुम्ही थांबा प्लीज, मी जाते. तेवढ्यात पार्थ बोलतो नंदिनी. पार्थ नंदिनीला विचारतो नंदिनी तुम्हालाही त्रास होत असेल ना जसा मला होतोय. म्हणजे ज्या मुलाबरोबर लग्न करायचं, संसार करायचं स्वप्न पाहिलं, त्या मुलाबरोबर स्वतःच्या सख्या बहिणीला बघताना तुम्हालाही त्रास होत असेल ना जसा मला होतो. कसं निभवता तुम्ही हे सगळं. माझी जशी घुसमट होते, जसा मला त्रास होतो तसा तुम्हालाही होत असेल ना. तुम्हालाही राग येत असेलच नशिबाचा, आई बाबांचा, काव्याचा. तरीही इतक्या शांत कशा तुम्ही. त्या गावाकडच्या लोकांमुळे आपली आयुष्य विस्कटलीये, ते सावरताना तुम्हालाही त्रास होत असेल ना. तेव्हा नंदिनी बोलते त्रास होतो ना, मलाही खूप त्रास होतो. आपल्या लग्नाच्या मंडपात तुम्हाला काव्याशी लग्न करताना बघून मलाही खूप त्रास झाला. ज्या मुलासोबत माझं लग्न ठरलं होतं, ज्याच्याबरोबर संसाराशी स्वप्न बघितली, त्याच्या धाकट्या भावाबरोबर आयुष्य काढायचं म्हटल्यावर मलाही खूप त्रास होतो. तेही त्यासमोर एकाच घरात जळत्या निखाऱ्यांवरून चालतंय असं वाटतं कधी कधी. पार्थ बोलतो तरीही तुम्ही इतक्या शांत कशा का आहात. तेव्हा नंदिनी बोलते मग काय करू, मला माहिती आहे चिडून रडून भांडून परिस्थिती बदलणार नाहीये. ज्याची सुरेख वेणी झाली असती त्यात 2 धागे आणखी आले आणि सगळं गुंताच झालाय. अशी खेचाखेची गेली ना तर गाठी सुटण्याऐवजी गुंता आणखीन वाढत जाईल पार्थ, आणि मग कापण्या वाचून कुठलाही पर्याय नाही उरणार. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.